जिल्हाधिकारी साहेबाच्या दालनामध्ये सन्माननीय कृषी अधिकारी पीक विमा कंपनी समवेत शेतकऱ्यांची बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी सूचना पण दिलेल्या आहेत। त्या सूचनेचं जर 10 दिवसामध्ये सन्माननीय कृषी अधिकारी आणि पीक विमा कंपनीमध्ये जर आलबेल दिसून येत आहे, त्यांना प्रश्न तुम्ही म्हणतायत प्रश्न विचारले तर प्रश्नाचे उत्तर नाहीत त्याच्याकडे, शेतकऱ्यांना पीक विमा कधी देणार ह्या प्रश्नाचं उत्तर नाही त्याच्याकडे। भविष्यामध्ये जर सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या सूचनेचं पालन सन्माननीय कृषी अधिकारी व पीक विमा कंपनीने केलं नाही तर सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन काय असणार आहे? आम्ही राज्य सरकारच्या विरुद्ध बोंब मारो आंदोलन करणार आहोत। कारण राज्य सरकार पहिलं आमची पीक विमा योजना बंद पाडायला आलेलं आहे। पीक विमा योजनेअंतर्गत जे काही अटी आहेत, जे काही पीक विमा योजनेच्या ट्रिगर्स आहेत, त्या ट्रिगर्स बंद पाडण्यात येत आहेत। त्याकरिता सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। आणि दुसरा विषय 2024च्या खरीप आणि 2023च्या रब्बीसाठी आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत। आणि तीव्र आंदोलनाचा स्वरूप बोंब मारो आंदोलन असणार आहे। आणि प्रशासनाने त्याची वेळीच दखल घेतली पाहिजे। जर दखल घेतली नाही तर प्रशासनाला त्याची पडसाद त्या ठिकाणी उमटतील। आणि जिंतूर तालुकासह परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की भविष्यामध्ये ज्या वेळेस आंदोलनाची हाक दिल्या जाईल त्या वेळेस आपण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त